Good morning. This is from Eye Care and Heart Care Center. Myself, Dr. J.B. माने. इथं आपण आज आयु केअर म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने आपण इथे ट्रीटमेंट जी पंचकर्मा म्हणतो ते आज आम्ही इथं आयु केअर हार्ट केअर सेंटरमध्ये पेशंटवरती 10 दिवसाची ट्रीटमेंट केलेली आहे. अंडर डॉक्टर सीमा जे माने MD आयुर्वेद आहेत ते. ही पेशंटला जेव्हा आली होती तेव्हापासून आज पेशंट डिस्चार्ज होत जाते. त्या पंचकर्मा ट्रीटमेंटमध्ये कित्येक त्रास होते आणि पंचकर्मामुळे कित्येक फरक झालेला आहे ते आज आपण पेशंटकडून ऐकायचं आहे. आणि पंचकर्मामध्ये किती ट्रीटमेंटला चांगला रिझल्ट येतो ते पेशंटच्या अनुभवानंच आज आपण इथं पेशंटकडं एक पेशंटला संदेश पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे आपण. गाव कुठलं तुमचं? रायबाग. हां, नाव कसं म्हटलं? माधुरी बोरोडे. बरं. आमच्या हॉस्पिटलला आला तुम्ही, मॅडमना दाखवला, मला दाखवला, तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होते? त्रास म्हणजे मला बीपी, हाय बीपी कायम असायचं. मला 10 वर्ष झालं बीपीचा त्रास आहे. अच्छा. मला असं धाडस पोहोचत हां. नव्हतं. तर माझा प्रसंग आला की मला भीती वाटत होती. बर. हां. मग मला तसं काय म्हणजे सपोर्ट असं हे नव्हतं, भीती वाटायचं बाहेर जाऊ नये असं. मी माझं काय तरी महत्व आलं की असं जाऊ नये असं वाटायचं. मला बीपी कायम जास्तच असेल, कधी कमीच आहे. मग मी पंचकर्म करायचं जावयांनी सांगितलं, असं चांगलं करून बघा. आल्यावर मग मला इथं तुमचं सगळं सपोर्टनं मला उत्साह वाटला. माझ्या दुसऱ्या दिवशीच बीपीचा अनुभव आला, कमी आलं. म्हणजे बीपी रोजच्या रोज तुमचं योगा म्हणजे 4 शब्द ऐकायला मिळाले. योगा परत त्यात पंचकर्म करायचं, मग योगा परत मॉलिश वेळेवर माझी बीपी बघायची, शरीर सगळं शुद्धीकरण केलं नियमातून. म्हणजे मनाला हलकं असं वाटलं. मी आणि काय तर असं करावं, मी असं होईन असं वाटलं नाही. मला उत्साह असं मला पुढे असं जाणवलं असं वाटलं नाही. एकदम मला मनाला फ्रेश वाटलं. 10 दिवस राहिल्यावर मला दवाखान्यात अगदी घरच्यासारखं राहिल्यासारखं वाटलं. एकदम प्रसन्न वाटलं. आणि यावं वेळेवर आता दाखवावं, त्यांनी सांगितलं तसं डाएट मी तसंच खावं, वेळेवर सगळं त्यांच्याकडून फॉलो करावं असं मला जाणवलं. आम्ही काय चूक करत होतो आणि इथं आल्यावर आम्हाला काय करायला पाहिजे हे जर फरक कळाला. सच लाईक पेशंट यांचे मुलगा आहे. आईला काय काय त्रास होता इथं आल्या? तुम्ही काय घेऊन आला इथं पेशंटला? आईला बीपी हाय असायचा. 10 वर्ष झालं तिला तर बीपीची गोळी चालू आहे, पण बीपी न्यूट्रल कधी येणारच नाही. कायम काहीतरी प्रसंग आले की ती भीत होती, तू करेज पुरत नव्हता, धाडस पुरत नव्हता. काही पण काम करताना करणार व्यवस्थित, पण धाडस नाही, भिवून करणार. मग तुम्ही इथं आला तर बीपी जास्त होती. आजची जाते वेळी बीपी किती आले? आम्ही त्या दिवशी त्यांचं 170 बीपी होता, 170. पण आजच्या रोज तिचा 80-120 बीपी आहे. 120 न्यूट्रल. म्हणजे एवढं न्यूट्रल बीपी अजूनपर्यंत पण बघितलं नाही तिचं. गोळ्या चालू असून आम्ही 10 दिवसात एवढं परिवर्तन झाले की बीपीची गोळी कमी करायचे प्रसंग आले. अच्छा, ठीक. असलेली बीपीची गोळी बंद करायचे प्रसंग तेवढं न्यूट्रल. तिचं पॉझिटिव्हिटी, तिचं म्हणजे जगण्याची इच्छाशक्ती जे नवीन चालू झालं, नवीन जिवंत झालं त्याच्यात, ते फरक दिसतो आपल्याला. आणि हे सगळं आयुर्वेदिक मध्ये, म्हणजे शरीराला काही त्रास न होता, साईड इफेक्ट न होता, हे सगळं आयुर्वेदिक मध्ये कव्हर झालं. तिचं वजन कमी झालं. हे केल्यामुळे तिचं 10 दिवसात 5 किलो वजन कमी झालं. म्हणजे त्यात ती जगण्याचं नवीन तिला काही इच्छाशक्ती निर्माण झालं. हे फार महत्वाचं. पंचकर्म ट्रीटमेंटचा अनुभव कसा वाटतो? चांगला आहे. लोकांनी केली पाहिजे का नाही? करावं, सगळ्यांनी करावं. सगळ्यांनी करा. चांगले. पंचकर्मा ही बेस्ट ट्रीटमेंट आहे. आमच्या देशाच्या आयुर्वेदिक पद्धतीने जे सिस्टीममध्ये असलेली सात्विक पंचमहाभूती पंचेंद्रिय सप्तधातू म्हणतो, आपले 5 इंद्रिय आणि सप्तधातू मधलं शुद्धीकरण जे केलं जातं ते पंचकर्मा ट्रीटमेंटने केलं जातं. तुम्ही आला तर बीपीचा त्रास होता, वजन जास्त होतं, मनामध्ये प्रसन्नता नव्हती, काही गोष्टीमुळे करावं हे तुमच्या मनालाच कळत नव्हतं, त्यामुळे तुम्ही कन्फ्युज झाला होता. पण इथं आल्यानंतर तुम्हाला करेक्ट मनासाठी काय केलं पाहिजे आणि शरीरासाठी काय केलं पाहिजे ह्याला उत्तर करेक्ट भेटल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये जो ट्रेस होता तो कमी झाला आणि शरीराला जे वेट येत होतं त्याची कारणं आम्ही ओळखून काढली आणि त्या कारणानं तुमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये बऱ्याच आम्हाला त्रास जाणून घेतलो आणि त्या जाणून घेतलेल्या त्रासाला आम्ही ट्रीटमेंट केलो. त्याच्यामुळे आज तुम्ही
बऱ्याच गोष्टी इथून आपण कमी करून आणि नॉर्मल करून आम्ही काय करायला पाहिजे हे शिकून जात आहे. त्यामुळे पंचकर्मानुसार आम्ही जे तुम्हाला ट्रीटमेंट करतो, स्ट्रेस मॅनेजमेंट, योगा अँड विथ अदर फॅसिलिटी जे आपण त्याच्यानुसार आपण पेशंटला कंट्रोल करण्यासाठी हेल्प करत असतो त्यामुळे तुम्हाला बरेच गोष्टीचा फरक झालेला आहे. म्हणून आयुकेअर हार्ट केअर सेंटरमध्ये हायपरटेन्शन, डायबिटीज, हार्ट ब्लॉकेजेस किंवा हायपोथायरॉइडिझम किंवा वेट गेन किंवा कुठले पण आर्थरायटिस किंवा हाडांचे प्रॉब्लेम असेल किंवा स्किनचे प्रॉब्लेम असेल किंवा कुठले पण असे शरीरामध्ये जे क्रोनिक डिसीजमध्ये व्याधी असतात, जिथे खाऊन पण गोळ्या आपण कंट्रोल होत नसेल, तर 100% पेशंटला रिव्हर्स करून पेशंटला जिथं आहे तिथं पोहोचवण्याचा म्हणजे रिव्हर्स 10 वर्ष जाण्याचा प्रयत्न. जिथून 10 वर्षाच्या पाठीम बीपी गोळी चालू केली होती, आज तुम्हाला 7 वर्ष 10 वर्षाची गोळी आज बंद करायच्या व्यवस्थित आलाय. म्हणजे याचा अर्थ इथंच होतं की तुम्ही 10 वर्ष आयुष्य पाठीम करून गेला. याचा अर्थ असंच होतो, पंचकर्मा ही ट्रीटमेंट तुमचे आयुष्य रिव्हर्स करते, प्रकृतीतले व्याधी रिव्हर्स करते, तुमचे टॉक्सिन साठल्याला कमी करून त्याला रिव्हर्स करते आणि शरीराला शुद्धीकरण करून जगणं कसं शिकवते. याच्यासाठी आयु केअरमध्ये आम्ही प्रोजेक्ट चांगला केलेला आहे. बऱ्याचपैकी पेशंटला आता 1000च्या वर रिझल्ट दिलेला. पेशंट्स आर व्हेरी हॅपी. दॅट्स वाय एव्हरी पेशंट प्रत्येकाला सांगायचं हेच म्हणणं आहे की पंचकर्मा ट्रीटमेंट आयुष्यात एकदम तर आल्यानंतर 40 नंतर तुम्ही जनरल पंचकर्मा करून घ्या. बीपी शुगर असेल तर वर्षातून एकदम पंचकर्मा घ्या. त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शरीराला शुद्ध म्हणून तुमच्या बॉडीतल्या टॉक्सिन्स निघून तुम्हाला गोळ्यांचं प्रमाण कमी होईल आणि बऱ्याच गोष्टी रोगाला प्रतिकारशक्ती आपल्याला तयार स्वतः करून रोगांना कमी करताना आपल्याला एक आयडिया येईल. रसाच लाईक पंचकर्मा पेशंट आज हॅपी होऊन जात आहे. दॅट्स वाय आवर टीम इज ऑल्सो व्हेरी हॅपी. डॉक्टर सीमा माने यांच्या अंडरखाली पेशंट आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट करून आज हॅपी होऊन जात आहे. पेशंट्स ऑल्सो टेलिंग त्यांच्या ओन वर्डमध्ये आपण ऐकलेलं आहे. तुम्ही इन्फॉर्मेशन चांगलं दिला आणि तुमचा रिझल्ट तुम्ही स्वतःहून सांगितला. तुम्ही पहिल्या दिवशी आला तेव्हा बोलत नव्हता, पण आज स्टेज डेअरिंगून आज बोलताय. दॅट इज द चेंज फ्रॉम आवर आयुकेअर अँड हार्ट केअर सेंटर. ओके, थँक्यू.